किशोरवयीन मुलांना आपल्या आई वडिलांच्या जागी दुसऱ्या कुणाला तरी बघणं, भले मग ते कारण काहीही असो किंवा अपेक्षा सुद्धा करणं खूप कठीण असतं. आणि अशी नाती जर जुळून आलीच, तर मग ही मुलं आपल्या पालकांशी किंवा सावत्र आई वडिलांशी तुसडेपणाने वागतात. पण त्याच वेळी पालकांनी सुद्धा त्या मुलांच्या दृष्टिकोनातून एक वेळ विचार करून थोडंसं त्यांच्या कलानं घेतलं, तर मग नाती किती गोड होऊ शकतात. अगदी नेमकं हेच डॉक्टर विजया वाड यांच्या जास्वंदी या कथासंग्रहातील गौरी या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्र, आज आपण गौरी या कथेचं वाचन करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करून तो कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गौरी, आर यू देअर? सतत तू स्वतःमध्येच का व्यस्त असतेस? तू वर्गात का नसतेस गौरी? लवांदेबाईंचा प्रश्न आपुलकीचा होता, पण तो संबंध वर्गासमोर विचारला गेला होता. गौरी, बोल काहीतरी. बाकावरच्या गीताने कोपराने ढोसले. काय बोलू? गौरीने ओठ चावला. वर्ग संपल्यावर भेट. बाईंनी समारोप केला आणि त्या गद्यवेच्याचा पुढील भाग तन्मयतेने शिकवू लागल्या. वर्ग संपल्यावर बाई स्टाफरूम मध्ये न जाता गौरीला घेऊन एका रिकाम्या क्लासरूम मध्ये गेल्या. माझा पुढचा तास गणिताचा आहे मॅडम. मी पूर्वाबाईंची परवानगी घेतलीय. तशी चिठ्ठी मी टेबलवर सोडून आले आहे. गौरी अशब्द झाली. कशाचं एवढं वाईट वाटतंय गौरी तुला? तुमच्याशी वाईट वागता येणार नाही याचं, ती स्पष्ट बोलली. का? सावत्र आई होणार तुझी म्हणून? हो. काय गरज होती तुम्हाला संपर्क करायची? गौरी, तुझी आई जावी अशी माझी खरोखरच इच्छा नव्हती. बट शी इज डाईड. तिचा अपघात झाला. होत्याचं नव्हतं झालं आणि माझा नवरा मला टाकून पळून गेला. मी कायदेशीर मुक्त आहे. मग मी तुझ्या बाबांशी नवजीवन सुरू करू इच्छिते, यात तुला काय अडचण आहे? मला सावत्र आई नको आहे. मला बाबांना शेअर नाही करायचं. अगं, ते तुझे इकलोते बाबाच असणार आहेत. माझे हजबंड, नवरा, माझे हाफ बेटर असणार आहेत. तेच तर नकोय मला. सगळ्या मुली मला चिडवतील. शाळेत बाई आणि घरी आई. मला तुम्हाला सक्तीनं आई म्हणावं लागेल, नाहीतर बाबा चिडतील. जगात दुसरा विदूर सापडला नाही तुम्हाला? हेच बरे वाटले. पालक म्हणून ओळखीचे, शिवाय तुझ्याशी जमवून घेणं जड नाही जाणार. मी खरं सांगू, मी बाबांना छान सांभाळते आहे. त्यांची सगळी सगळी सेवा करते आहे. पावाला लोणी लावून देण्यापासून ते भात कालवून देण्यापर्यंत, शर्टाला इस्त्री करण्यापासून ते बुटाला पॉलिश करण्यापर्यंत, अंगावर चादर ओढण्यापासून ते लाईट बंद करण्यापर्यंत. गौरी, पण तुला एकटं वाटत नाही का? गौरीला हा प्रश्न अनपेक्षित होता. तिला प्रेमाने जवळ घेणारी, बबड्या छबड्या म्हणत लाड करणारी, तिची दृष्ट काढणारी, तिच्या आवडत्या बेसनवड्या करणारी आई, ती एकदमच अदृश्य झाली होती. बाई, पण माझ्या आईची जागा तुम्हीच काय, कोणीही घेऊ शकणार नाही, ती निकराने म्हणाली. मी कुठं तसं म्हणते सोनू? बरं, मला तुझ्याशी दीर्घ संवाद साधायचा आहे. उद्या रविवार आहे. सकाळचा नाश्ता माझ्या घरी करूया. बाईंचा आवाज आज्ञा देणारा होता. ती गप्प झाली. वास्तविक तिने असे ठरवले होते की बाबांच्या आयुष्यावर हक्क गाजवायला दुसरी बाई येऊ बघत असेल तर तिला सळो की पळो करून सोडायची. पण ती नाईलाज म्हणून बाईंकडे गेली. ये ये सोनू. बाईंनी गौरीला प्रेमाने हाकारलं. इडली सांबार, कॉफी, सुंदर नाश्ता झाला. रोज लोणी पाव आणि मस्का ब्रेड. आज मात्र, गौरी, आज तुझं वय 15 वर्ष, बरोबर? हो बाई. अजून फार फार तर 7-8 वर्ष बाबांबरोबर असशील. का? अगं, तुझं लग्न नाही का होणार? छे, मी मुळीच लग्नच नाही करणार. मी पण असंच म्हणायची 10वीत, पण ग्रॅज्युएशनला प्रेमात पडले. लग्न केलं नि 2 वर्षात पोरकी झाली. बाईंना रडू आलं. गौरी कासावीस झाली. तिला बघवे ना. तो पळून गेला त्यात माझी काय चूक ग? पण आपला समाज बाईकडे दोषाचं बोट दाखवायला फार उत्सुक नि तयार असतो.
एकटं जगणं म्हणजे अवेलेबल असणं असं वाटतं समाजाला. पण मी तशी आहे का गौरी? तूच सांग. नाही, गौरी निश्चयाने म्हणाली. गौरी, मी फार एकटी पडले ग. मला एक मुलगा आहे. ठाऊक आहे तुला? माझी आई त्याला सांभाळते. मला निर्वेद नोकरी करता यावी म्हणून. तुझ्या बाबांना मी आवडते. आम्ही एकमेकांना तुझ्यामुळे ओळखतो. तूच तर आहेस आमच्यातला दुवा. तुझे बाबा मला म्हणाले, गौरी नाही म्हणाली तर नको. कारण गौरी मला जीव की प्राण आहे. तिचं लग्न झाल्यावर बघू 7-8 वर्षांनी. तिला दुखवून मला माझं एकटेपण संपवायचं नाही. गौरीला ते ऐकून हुंदका फुटला. बाई, मी काही दृष्ट मुलगी नाही हो. सोन्या, मला ठाऊक का नाही ते? बाईंनी तिला जवळ घेतले. गौरी, मी तुला सावत्रपणाचा जाच करीन असं वाटतं का? नाही हो बाई. बाईंची प्रेमळ मिठी तिला हवी हवीशी वाटत होती. तुला एक रेडीमेड भाऊ मिळतोय, निखिल. हे तर फारच छान होतं. गौरी, नवा दिवस नव्या उमेदीनं जगावा. जगा आणि जगू द्या ही सवय लावून घे. आयुष्य सोपं होईल. गौरी नव्याने समजदार होत होती. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. थँक्यू.